नमस्कार, मी मोहिनी सोनार. आपण पाहताय TV9 मराठी. बुलेटिन मध्ये महाराष्ट्रासह देश विदेशातल्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात सुपरफास्ट 50 मधून. 22 जानेवारीला राज्यातील महापालिकेच्या महापौर पदाची सोडत निघणार. महापौर पदाच्या आरक्षणाच्या सोडती संदर्भात अधिसूचनाही जारी. मुंबईच्या महापौर पदासंदर्भात सस्पेन्स. 48 तासांपासून शिंदेंचे नगरसेवक हॉटेलमध्ये. शिंदेंचे 29 नगरसेवक बांद्र्यातल्या ताज लँड्स इनमध्ये मुक्कामी. मुंबईतील जनतेनं आम्हाला चांगला कौल दिला असून पुढील आदेशाची वाट पाहतोय. शिंदेंच्या शिवसेनेच्या नगरसेविका अंजली नाईक यांची TV9ला प्रतिक्रिया. ताज लँड्स एंडमधील शिंदेंच्या नगरसेवकांना आज महत्त्वाची कागदपत्र सादर करावी लागणार. निवडणूक आयोग सर्टिफिकेट आदी कागदपत्र सादर करणार. मुंबईच्या महापौर पदावरून सस्पेन्स मात्र अजूनही कायम. कुणालाही मुंबईमध्ये महापौर बसवणं सहज शक्य नाही. भाजपच्या नगरसेवकांना देखील कुठेतरी नेण्यात येणार अशी माहिती. राऊतांचं वक्तव्य. तर आम्ही सध्या फक्त मजा बघतोय. हॉटेल पॉलिटिक्सवरून संजय राऊतांची प्रतिक्रिया. शिवसेना ही घाबरणारी पार्टी नाही. ठाकरेंनी त्यांचे नगरसेवक सांभाळावेत. एकनाथ शिंदेंचा सूचक इशारा. तर एकमेकांच्या ओळखी व्हाव्यात म्हणून नगरसेवकांचा हॉटेलमध्ये मुक्काम ठेवल्याचं सुद्धा स्पष्टीकरण. मुंबईच्या महापौर पदावरून ठाकरे आणि भाजपमध्ये बोलणी झाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा. भाजपच्या महापौर निवडीवेळी ठाकरेंचे नगरसेवक सभागृहामध्ये गैरहजर राहणार अशी रणनीती. 2017 साली ठाकरेंचा महापौर व्हावा म्हणून भाजपनं माघार घेतली होती. राजकारणात कधीही काहीही होऊ शकतं. महायुती भक्कम. कुणाशी चर्चा करण्याचा प्रश्नच येत नाही. भाजपचे प्रवक्ते आणि नगरसेवक नवनाथ वन यांची प्रतिक्रिया. पुढील 8 दिवस मुंबई बाहेर जाऊ नका. भाजपच्या मुंबईतील नवनिर्वाचित नगरसेवकांना सूचना. तर मुंबई महापालिकेमध्ये सत्ता स्थापनेला साधारणतः 8 ते 10 दिवस लागणार. कल्याण डोंबिवली महापालिकेतील ठाकरेंच्या शिवसेनेचे 9 नगरसेवक विनायक राऊतांच्या निगराणीखाली अज्ञातस्थळी. तर एकनाथ शिंदेंच्या संपर्कात असलेले दोन्ही नगरसेवक पुन्हा ठाकरेंच्या नेत्यांच्या संपर्कात. कल्याण डोंबिवली उल्हासनगरमध्ये अखेर महायुतीचं ठरलं. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि एकनाथ शिंदेंमध्ये दोन्ही ठिकाणी भाजप शिवसेना युतीचाच महापौर बसवण्याचा निर्णय. फडणवीस आणि शिंदे लवकरच या संदर्भातली घोषणा करणार असल्याची भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची माहिती. कल्याणमध्ये महापौर पदासाठी सेना भाजपच्या दिग्गजांमध्ये रस्सीखेच. शिंदेंच्या शिवसेनेकडून निलेश शिंदे आणि विकास म्हात्रे यांची नावं चर्चेत. तर भाजपकडून दीपेश म्हात्रे आणि राहुल दामले यांची नावं शर्यतीत. आरक्षण सोडतीकडे आता लक्ष. तर केडीएमसीमध्ये शिंदे भाजप नगरसेवक फोडण्याचा प्रयत्न करतायत. शिंदे असं मुंबईमध्ये सुद्धा करू शकतात. शिंदेंनी उगाचच मुंबईच्या महापौर पदावर दावा केला असता का? राऊतांचं विधान. तर दिल्लीतनं शिंदेंना चावी देणारे कोण? राऊतांचा सवाल. आम्हाला देव पाण्यात ठेवण्याची आवश्यकता नाही. एकनाथ शिंदे निर्णय घेण्यासाठी सक्षम. आम्हाला सोबत घेऊनच ते निर्णय घेतात. त्यामुळे त्यांचा निर्णय अचूक असतो. राऊतांच्या टीकेला मंत्री शिरसाठांचं उत्तर. आजच महापालिका निवडणुकीनंतरचं गॅझेट काढा. नगरविकास विभागाचे आदेश. तर मुंबई पालिका आयुक्त भूषण गगराणींची माहिती. तर गॅझेट प्रसिद्ध झाल्यानंतर सर्व नगरसेवकांची नोंदणी होणार. त्यानंतर पालिकेतर्फे विशेष सभागृह बैठकीत महापौर निवड केली जाणार. मुंबईमध्ये स्वीकृत नगरसेवक पदासाठी पक्षात लॉबिंग सुरू. तर एकूण 227 नगरसेवक सभागृहामध्ये उपस्थित असणार. 227 सह आणखी 10 स्वीकृत नगरसेवक निवडले जाणार. इच्छुकांकडून पक्षश्रेष्ठींची सध्या मनधरणी करण्यास सुरुवात. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाकरी फिरवण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा. पक्षातील आमदारांच्या कामगिरीवर शिंदे नाराज. एकनाथ शिंदे पक्षातील अकार्यक्षम मंत्र्यांना डच्चू देणार. सूत्रांची माहिती. तर नव्या चेहऱ्यांना मंत्रिपदाची संधी देणार असल्याच्याही चर्चा. चंद्रपुरात ठाकरेंच्या शिवसेनेला महापौर पद देणार नाही. वेळ पडली तर चंद्रपुरात भाजप विरोधी पक्षात बसेल. मुनगंटीवारांचा पवित्रा. तर चंद्रपूरच्या विकासासाठी भाजपचाच महापौर करावा लागेल. मुनगंटीवारांची भूमिका. ठाकरेंच्या सेनेचे नगरसेवक आज राज ठाकरेंची भेट घेणार. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे निवडून आलेले नगरसेवक शिवतीर्थवर आज येणार. मनसेकडून आज पंचायत समितीसाठी AB फॉर्म्स दिले जाण्याची शक्यता. मनसेचे ग्रामीण भागातील कार्यकर्ते शिवतीर्थवर. पुण्यामध्ये अजित पवारांनी भाजपची बी टीम म्हणून काम केल्याचा काँग्रेसचा आरोप. तर काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांचा दादांवर निशाणा. मत विभागण्यासाठी फडणवीसांनी अजित पवारांना वेगळं लढण्याचे आदेश दिले. अरविंद शिंदे यांचा दावा.
अजित पवार बैठकीसाठी बारामतीमध्ये पोहोचले, मात्र हॉस्टेल बंद असल्यानं अजित पवार पीएवर संतापले। कार्यालय उघडून कार्यकर्त्यांचा त्यांना बसायला द्यायचं कशाला बंद ठेवलं, अजित पवारांनी पीएला सुनावलं। मोदींना राजकीय इतिहासाचं भान नाही, त्यांनी स्वतःच्या भाषणाबद्दल आत्मचिंतन करावं, संजय राऊतांची टीका। तर मुंबईमध्ये काँग्रेसचा जन्म झाला, मात्र गेल्या 25 वर्षात मुंबईमध्ये शिवसेनेची सत्ता, मोदींचं भाषण हे लिहिणाऱ्यांचं ज्ञान कमी, राऊतांचा पलटवार। ठाण्याचं महापौर पद भाजपला मिळावं, 2 वर्ष भाजपला ठाण्याचं महापौर पद देण्याची निरंजन डावखरेंची मागणी। तर भाजपला ठाण्यामध्ये 100% स्ट्राईक रेट, डावखरेंचं वक्तव्य। कोल्हापुरात काँग्रेस आणि शिंदेंची शिवसेना एकत्र येण्याची शक्यता तर पडद्यामागे सुरू आहे, ते जाहीर करू शकत नाही, सतेज पाटलांचं वक्तव्य। तर शिंदेंसोबत जाऊन सत्ता स्थापन करण्याचा काँग्रेससमोर पर्याय। छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएम जिल्हा परिषद निवडणुका लढणार, जिल्हा परिषद निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेणार। महापालिकेमध्ये एमआयएमनं 33 जागांवर विजय मिळवलाय। परभणीमध्ये मनपानंतर आता जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक काँग्रेस ताकदीनं लढणार, वंचित आणि रासपलाही सोबत घेण्यासाठी प्रयत्न करणार, काँग्रेसचे पक्षनिरीक्षक सचिन नाईक यांचं वक्तव्य। महायुतीची घोषणा होताच सिंधुदुर्गामध्ये भाजपमध्ये या ठिकाणी नाराजीचा स्फोट, भाजपचे ओरोस मंडल अध्यक्ष आनंद उर्फ भाई सावंत यांच्यासह 43 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे। सोलापूर महापालिकेनंतर एमआयएम जिल्हा परिषद निवडणूक लढवणार, तर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये 25 उमेदवार देण्याचा निर्णय, पाण्यासह शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन निवडणुकीला सामोरं जाणार। सोलापूर जिल्हा परिषद भाजप स्वबळावर लढणार असल्याची जिल्हाध्यक्ष चेतनसिंग केदार यांची माहिती। जयकुमार गोरेंच्या नेतृत्वात निवडणूक स्वबळावर लढणार, सोलापूर जिल्हा परिषदेचा अध्यक्ष भाजपचाच होईल, केदार यांचा दावा। जळगावच्या सराफा बाजारात सोन्यानं या ठिकाणी चांगलाच उच्चांक गाठलाय, तर चांदीच्या दरामध्ये सुद्धा मोठी वाढ, चांदीच्या दरानं 3 लाखांचा टप्पा ओलांडला। तर सोन्याचे दर जीएसटीसह 1,48,000 रुपयांवर, तर चांदीचे दर जीएसटीसह 3,03,850 रुपयांवर पोहोचले। मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत ठाणे जिल्ह्यामध्ये सेलिब्रिटींच्या गावभेटी, भिवंडी, शहापूर आणि मुरबाड या तालुक्यामध्ये जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न। ठाणे जिल्हा परिषदेच्या वतीनं सेलिब्रिटींच्या भेटीचंही आयोजन। पिंपरी चिंचवडमध्ये अग्निशमन दलाच्या वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू, अग्निशमन दलाच्या वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल, घटना सीसीटीव्हीत कैद, तर समीर खान असं या दुचाकीस्वाराचं नाव। यवतमाळमध्ये पुसदजवळ 500 रुपयांच्या बनावट नोटा छापल्याचा प्रकार, पोलीस अधिकारी हर्षवर्धन बीजे यांची कारवाई, तर 2 संशयितांना रंगेहात पकडलं, घरमालकही फरार। जळगावमध्ये जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचे 4 कर्मचारी निलंबित, कर्मचाऱ्यांच्या दिव्यांग प्रमाणपत्र तपासणीमध्ये तफावत आढळल्यानं ही कारवाई, मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांची ही कारवाई। निफाड तालुक्यामध्ये पुन्हा थंडीचा जोर वाढला, किमान तापमान आता 7.9 अंशांवर, तर वातावरणातही गारवा वाढल्यानं किमान तापमानात लक्षणीय घट। गोंदिया जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये रब्बी धानाची रोवणी सुरू, अनुकूल हवामानामुळे शेतकऱ्यांमध्ये आशा, तर यंदा धान उत्पादक वाढण्याची शक्यता। वसईच्या समुद्रकिनाऱ्यापासून 66 नॉटिकल अंतरावर 10 दिवसांपासून समुद्रात गोल रिंगण, वसईच्या मच्छीमारांनी ही घटना पाहिली, मच्छीमार बांधवांमध्ये यामुळे भीतीचं वातावरण, रिंगणात अडकलेली बोट सुदैवानं बचावली। जळगाव जिल्ह्यात मुक्ताईनगर, भुसावळ, रावेर, यावल या तालुक्यामध्ये थंडीचा जोर वाढला, गहू, हरभरा, मका पिकांचं यामुळे उत्पन्न वाढण्याची शक्यता। राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय, 2 लाखांपर्यंत कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना मुद्रांक शुल्क लागणार नाही, नंदुरबार जिल्ह्यातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना याचा फायदा होणार। तर नाशिकच्या सटाण्यामध्ये बिबट्याचा पाळीव श्वानावर हल्ला, संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद, परिसरात सध्या भीतीचं वातावरण। अहिल्यानगरच्या अकोले तालुक्यातल्या कुमशे इथं डोंगरावर अडकलेले 12 पर्यटक सुखरूप परतले, भ्रमंतीसाठी आलेले मुंबई आणि नाशिकमधले हे पर्यटक आजोबा गडावर अडकले होते, पोलीस आणि स्थानिकांच्या मदतीनं सर्वांना सुखरूप खाली आणलंय। अमरावती जिल्ह्यातल्या तळेगाव दशासर या ठिकाणी ऐतिहासिक शंकरपटावर तरुणींनी बैलजोडी हाकलत मैदान गाजवलं, महिलांनी पटावर बैलजोडी हाकलत सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं। उमरगा तालुक्यातल्या नारंगवाडीमध्ये खंडोबा यात्रेनिमित्त पालखी मिरवणूक, ढोल ताशाच्या गजरात गुलालाची उधळण, तर बाहेरगावी असलेले ग्रामस्थ सुद्धा यात्रेनिमित्त दर्शनासाठी मोठ्या संख्येनं दाखल। बाबा दीपसिंग जयंतीनिमित्त येवल्यामध्ये पंजाबी सिंधी समाजाचा भव्य उत्सव, शीख योद्ध्यांच्या गतकानं प्रात्यक्षिकांनी वेधलं लक्ष।
पुण्याच्या राजगुरुनगर या ठिकाणी भव्य ग्रंथदिंडी सोहळ्याचं आयोजन. तर राष्ट्रीय नेते माजी खासदार स्वर्गीय बाळासाहेब आपटे यांच्या जयंतीनिमित्त ही ग्रंथदिंडी काढण्यात आली. यामध्ये वारकरी आणि महिलांचाही मोठा सहभाग. वाशिममध्ये आज 6 ते 8 फेब्रुवारी दरम्यान कुतूहल विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह विविध क्षेत्रातील तज्ज्ञ या ठिकाणी उपस्थित राहणार. आधुनिक वैद्यकशास्त्रासोबतच आयुर्वेद, होमिओपॅथीचं सुद्धा महत्त्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा यातनं प्रयत्न. वाशिम जिल्ह्यामध्ये 3 ते 3.5 वर्षांच्या मंदीनंतर सोयाबीनच्या दरात मोठी तेजी. जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये सोयाबीनचा दर आता 5,300 रुपयांपर्यंत पोहोचला.